नीट यूजी परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या आंदोलनाची सुरुवात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अन्नत्याग आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता. तसेच आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नगीना खासदार चंद्रशेखर आझाद यांनीही आंदोलनाला समर्थन देत विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध केला होता. अभिनेते प्रकाश राज यांनीही आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या लढ्याला प्रत्यक्षात पाठिंबा दर्शविला. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक राज्यांमध्ये शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. राजीनाम्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांचे हित, राष्ट्रीय जबाबदारी आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन नैतिक जबाबदारी स्वीकारत हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले असून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका व्यक्त केली आहे. ये सरकार इस्तीफे नहीं करवाती. उन सभी लोगों से मैं फिर से कहता हूं, झुकती है दुनिया और इस देश के युवा ने दिखा दिया है, अगर वो एक साथ आ जाए तो किसी को भी झुका सकती है, किसी का भी इस्तीफा ले सकती है. मैं मोदी जी से कहना चाहता हूं, सुबह हो गई मामो, सुबह हो गई मामू, सुबह हो गई है, डेमोक्रेसी की सुबह हो गई है. अब इस देश की जनता जाग चुकी है और जैसे कि मैंने कहा था, ये पहला विकेट है, ये पहला विकेट है. यहां नहीं रुकेंगे, अब तो बस शुरुआत हुई है, अभी तो बस शुरुआत हुई है. मैं सभी उन स्टूडेंट्स को सैल्यूट करता हूं, सभी वॉलंटियर्स को सैल्यूट करता हूं जो पिछले 36 दिन से यहां पर 45 डिग्री की धूप में बैठे हुए थे, बारिश में बैठे हुए थे. पुलिस वालों ने